वसईतल्या भुईगावात येशूच्या जन्माचा देखावा उभारलाय। यातून सामाजिक संदेश दिला जातो। नाताळनिमित्त सर्वजण येशूच्या जन्मानंतर इथं एकत्र येऊन प्रार्थना करतात। यंदाचं वैशिष्ट्य काय आहे सांगतायत आमच्या प्रतिनिधी श्वेता भालेकर। येशू हा या भूतलावर अवतरला तेव्हा त्याचा जन्म गोठ्यामध्ये झाला। आता आपण वसईमधल्या भुईगावमध्ये आहे। भुईगावमध्ये प्रयोगशाळा मानली जाते, कारण इथला सर्वात मोठा गोठा आपण आता पाहणार आहोत। आणि या गोठ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या गोठ्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला जातो। तर इथले जे माजी सरपंच आहेत एव्हरेस्ट, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कशा पद्धतीने हा गोठा सजवलेला आहे आणि साधारण किती वर्षांची परंपरा आहे? प्रथम मी नाताळच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि हा देखावा निर्माण करण्यासाठी आमचे यंगस्टर्स जे सर्व इंजिनियर्स आणि ग्रॅज्युएट्स आहेत, त्यांनी गेल्या 10 दिवसापासून मेहनत घेतलेली आहे। हा गोठा निर्माण करणारा म्हणजे नाताळचा सण मुळात हा उत्सवाचा सण आहे आणि जगाचा तारणहाराना तो जगासाठी जन्मला आणि या जगासाठी मरण पावला। कशा पद्धतीने सगळे एकत्र इथे जमतात नाताळमध्ये दरवर्षी? पहिली गोष्ट म्हणजे नाताळचा सण हा उत्सवाचा सण आहे आणि ह्या सणाद्वारे आम्ही जगाला, येशू ख्रिस्ताने जगाला शांतीचा मेसेज दिलेला आहे। सर्व जगात शांती पसरावी त्यासाठी छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळे लोक उत्साही असतात। बरेच दिवस झाले ह्या लोकांनी भरपूर कष्ट घेतलेले आहेत, भरपूर मेहनत, म्हणजे माती उचलण्यापर्यंत त्या लोकांनी कामं केलेली आहेत। आणि आमच्या यंगस्टरमध्ये जो जोश आहे त्यांना बघून आमच्यामध्ये पण जोश येतो। काय नेमकं सुरू आहे आणि कसा वेळ काढताय? कॉलेज आमचं चालूच असते। सकाळी आम्ही कॉलेजला जात होतो, बट कॉलेज संपल्यानंतर जे आम्ही 12-1 वाजता जे यायचे ते दुपारी जेवायला परत जायचे, ते परत 2, 3, 3:30 वगैरे यायचे। ते आम्ही संध्याकाळपर्यंत काम करायचे। परत संध्याकाळी घरी गेल्यानंतर अंघोळ करून जे आम्ही जेवून तर काम करायला बसायचे। 1:30 पर्यंत 2 o'clock पर्यंत बसायचे। सगळं काम आम्ही करूनच जायचे घरी। तर आपण पाहिलेलं आहे गोठ्यांमध्ये आता थोड्याच वेळात जेव्हा येशूचा जन्म होईल तेव्हा इथे प्रतिकृती आणि देखावा साकारला जाईल। नंतर इथे प्रार्थना सुद्धा होणार आहे। एकूण खेळीमेळीचं, उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन श्रीनिवास सह मी श्वेता भालेकर, परब, वसई, झी 24 तास।